नमस्कार। आज आपण बनवतोय मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीची टोमॅटोची रस्सा भाजी। ही भाजी आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी बनते। चवीला पण एकदम भारी लागते। चला तर सुरुवात करूया। कढईमध्ये चमचाभर तेल टाकून व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे आणि कट केलेला लसूण टाकायचा। त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकून लसूण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। तर पूर्वी माझी आजी ह्या भाजीला सुरुवातीला फोडणी न घालता भाजी कडत आल्याच्या नंतर चुलीतल्या हरावरती तेल तापवून त्याच्यामध्ये लसूण छान लालसर भाजून त्याचा कडलेल्या भाजीला तडका द्यायची। लसूण छान लालसर भाजला की याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून थोडंसं मिक्स करून लगेचच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो। याला थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून आपण याच्यामध्ये टोमॅटोच्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत आपण याला परतून घेतोय। टोमॅटो छान शिजल्याच्या नंतर आपण त्याला आधी मॅश करून घेणार आहोत। आता टोमॅटो व्यवस्थित मॅश करून झालेले आहेत। याच चमच्याने मी इथे 2 चमचे मुगाची डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। याला थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। डाळ खूप जास्त पण नाही टाकायची। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1.5 ते 2 ग्लास पाणी। तर मुगाची डाळ पूर्ण व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। तर मीठ आपण सुरुवातीलाही टाकलं होतं तर थोडंसं हिशोबानेच टाकणार आहोत। आणि याला एक उकळी आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 3 ते 4 मोठे चमचे एकदम बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाणे छान खरपूस भाजून पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण याचा कूट बनवलेला आहे। आता आपण या भाजीला साधारण 8 ते 10 मिनिटं किंवा मग मुगाची डाळ व्यवस्थित शिजेपर्यंत याला आपण कढून घेणार आहोत। यासाठी गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे व तर तुम्ही अर्धवट झाकण लावूनही याला शिजून घेऊ शकता। तर साधारण 10 ते 12 मिनिटं एकदम मंद आचेवरती ही भाजी आपण शिजून घेतलेली आहे। यातली मुगाची डाळही एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। तर ही टोमॅटोची रस्सा भाजी आमच्याकडे भाकरीसोबत चुरून किंवा कुस्करून खाल्ली जाते, पण तुम्ही याला भातासोबतही खाऊ शकता। चवीला एकदम भारी लागते। तुमच्याकडे ही टोमॅटोची रस्सा भाजी बनवली जाते की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा। मला जाणून घ्यायला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।